हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण सगळ्यांनाच आवडणारा एक पदार्थ पाहणार आहोत जो झटपट होतो, तो म्हणजे धिरडं किंवा ज्याला खूप सारे लोक बेसन पोळी म्हणतात. चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. आज आपण सगळ्यांचीच आवडती बेसन पोळी किंवा ज्याला धिरडं म्हणलं जातं ते करणार आहोत. त्यासाठी मी एक तवा तापायला ठेवला आणि त्याच्यामध्ये एक छोटा चमचा भरून जिरं घातलंय आणि एक अर्धा ते पाऊण चमचा भरून ओवा घातलाय आणि हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे. ओवा आणि जिरं कच्चं टाकलं तर एवढं टेस्ट चांगली लागत नाही, म्हणून थोडंसं भाजून घ्यायचंय. पाहू शकता हे तडतडायला लागलेलं आहे, म्हणजे आपलं हे ओवा आणि जिरं भाजून चांगलं तयार आहे. सारखं हलवायचं नाही तर ते करपून जाईल. सगळ्यात पहिलं तर बेसन पीठ घालून घ्यायचं एका पातेल्यामध्ये. तुम्हाला ज्याच्यामध्ये बॅटर बनवायचंय त्याच्यामध्ये मी आता इथे एक छोटं पातेलं घेतलंय. पातेल्याची हाईट थोडी जास्त असली किंवा हलवायला इझी पडतं, म्हणून पातेल्यात घ्यायचं. वाटीत वगैरे घेतलं की ती बाहेर जाण्याची शक्यता असते. या इथे मी एक मोठा चमचा भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर ना एक छोटा चमचा भरून तांदूळाचं पीठ घेतलंय. तुम्हाला हवं असेल तर कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालेल. याने आपले जे धिरडी आहेत ती क्रिस्पी होणार आहेत. तर ना आपण हे जिरं आणि ओवा जो भाजून घेतला होता तो हातावर घ्यायचा आहे आणि असं कुस करायचा आहे. भाजलेला तसाच्या तसा टाकला तरी चालेल, परंतु असं थोडा हातावर कुस करून घेतला की त्याची जी टेस्ट आहे ती आणखीन चांगली येते. हे आता घालून देते या पिठामध्ये. एक चमचा भरून मीठ घालून घेतलंय. एक छोटा चमचा हळद टाकली अर्धा. त्यानंतर ना एक चमचा भरून लाल तिखट किंवा मिरची मसाला जो असतो तो घालून घ्यायचा आणि हे आधी ड्राय मिक्स करायचं. आता बेसन पीठ आणि मसाले एकत्र झाले पावडरचे की त्यात बेता बेताने पाणी घालायचंय आणि हलवून घ्यायचंय. एक युनिफॉर्म बॅटर करायचंय, कुठेही लम्स राहिले नाही पाहिजे याची खात्री घ्यायची. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपलं जे मिक्सचर आहे ते तयार झालंय. हे खूप घट्ट आहे, अजून पातळ करायचं. पाणी एकदम घालायचं नाहीये, नाही तर ते पातळ होऊन जाईल आणि मग पुरा पीठ ॲडजस्ट करावं लागेल. त्यामुळे पाणी बेता बेताने घालायचं. तुम्ही आपल्या बॅटरीची कन्सिस्टन्सी पाहू शकता, जी पोरिंग कन्सिस्टन्सी असते तशी पाहिजे. नंतर ना एक तवा तापायला ठेवलाय आणि एकदम नॉर्मल तेल घालून घ्यायचे तव्यावर. म्हणजे पूर्ण पसरवून द्यायचे तवावर. आणि थोडंसं बॅटर घालायचं आणि जितकं पांगवता येईल तितकं पांगवायचं. त्यानंतर ना कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं. फार जास्त नाही टाकायचं तेल. आणि त्याच्या ज्या कडा आहे त्या तेल टाकल्यानंतर सैल होतील. आणि कडा चांगल्या सैल झाल्या की ते उलटून घ्यायचे.
पुन्हा एकदा टर्न करून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने चांगलं भाजून घ्यायचं. अशा पद्धतीने काढून घ्यायचं. आपलं धिरडं तयार आहे. पहिलं धिरडं थोडंफार असंच होतं कारण आपल्याला तव्याचा अंदाज नसतो किती तापलाय किती नाही, किंवा जे उलटवण्याची जी हे प्रोसेस असते ती. आता आपण दुसरं धिरडं काढून घेऊ. आता दुसरं धिरडं घालून घेऊ. पुन्हा कढईने थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आणि कडा सैल करून घ्यायच्या. टर्न करून घ्यायचे. पाहू शकता पहिल्यापेक्षा आपला जो सेकंड धिरडं आहे ते चांगलं निघाले आणि दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचे आता चांगलं. भाजताना बारीक गॅसवर भाजायचे जेणेकरून कडक होईल चांगलं. फार मोठा गॅस असला का सगळं जळून जातं. वरून दाबायचे जेणेकरून आतपर्यंत शिजलं जाईल पीठ. अशा पद्धतीने तयार आहे आपलं सेकंड धिरडं. आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.